तर बघूया, चला आपण माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर माझं लुक असं असतंय कामात. चला मग बाकीचं पुढचं दाखवते मी तुम्हाला. बघा मग फटाफट फटाफट बाहेर आले, सगळे बघतील माझ्याकडंच, हसतील माझ्याकडे, म्हणजे कुठं गेले की व्हिडिओ काम करायला. दिसलं का? तर सगळे लोक बघतात माझ्याकडं. चला आपला हे छोटासा व्हिडिओ होता. बाय बाय. हे असं परिसर राहतो आमच्या कामाच्या तिकडं. बाहेर निघलं कीच असा राहतो परिसर. बघितला का? असं राहतो. तिकडं पुढं गेलं तर सगळी गर्दीच गर्दी, काही आवाज सुद्धा येणार नाही. तर हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आशा आहे सर्व ठीकच असतात. तरी असं कुणाकुणाच्या भावांचं म्हणणं असं होतं की मी ताई कामावरचा ब्लॉग टाकत जा, कामावरचा सुद्धा ब्लॉग टाकत जा. कामावर जास्त मोबाईल अलाउड नाही आहे, पण तरी पण तुम्हाला थोडंसं बाहेरचं लोकेशन दाखवते. ह्या काही असं आहे, बघू शकता तुम्ही. ह्या काही असं बघितलं का? कामावर आम्ही असं बाहेर निघाल्यानंतर असं लोकेशन आहे, बघू शकता तुम्ही. आता बघू शकता तुम्ही मंदिर परिसराकडला कामाच्या इकडं बाहेर निघल्यावरचा लोकेशन असा आहे. बघू शकता तुम्ही सगळे. म्हणजे हे देवस्थान महाराष्ट्रामध्ये असं आहे तर 12 महिने गर्दी दिसणार तुम्हाला. 12 महिने कधीच खाली नाही. देवस्थान 12 महिने गर्दी. बघू शकता. इकडं मंदिर परिसर दिसते तुम्हाला. त्या बाबाचा शिक्कर दाखवते मी तुम्हाला. मंदिराचं शिक्कर आहे दिसते का? ते पुढचं सोडून बाबाची मूर्ती, घागरीतून पाणी पडतंय बघा. शिर्डी दाखवते मी तुम्हाला. शिर्डी बघू शकता तुम्ही. झूम करून बघा. किती छान दिसते. असं रम्य वातावरण, एकदम प्रसन्न वातावरण बघू शकता तुम्ही. काय पालखी, काय पालखी बघा. तर तुम्हाला अजून एक मॅजिक बाग दाखवते मी तुम्हाला. मी अशी मोबाईल धरलेला आहे. मला पाठीमागालच्या काचामध्ये दिसत असेल. दिसतंय का? तर शिर्डीमध्ये म्हणतात खरंच भाग्य लागतं म्हणतात. भाग्य आपण शिर्डीमध्ये यायला. ह्या काय सगळे भक्त असतात दर्शनाला यायला लागलेले गेलेले. आलं असं पब्लिक प्लेसमध्ये मी कधी व्हिडिओ बनवत नाही, पण खरंच सर्व भाऊ वगैरे म्हणतात ताई तुम्ही घरचेच टाकतात. त्यामुळं म्हटलं चला मग गीतालचे सुद्धा टाकावं. बघू शकता तुम्ही. अशा ठिकाणी राहते मी.